राजीव गांधी चौक भंडारा में स्वतंत्रता दिवस के अवसर पर सावित्रीबाई फुले कंप्यूटर प्रशिक्षण केंद्र का भव्य उद्घाटन किया गया। उद्घाटन समारोह की अध्यक्षता मराठी पत्रकार संघ भंडारा के अध्यक्ष चेतन भैरम ने की। कार्यक्रम में प्रमुख अतिथि के रूप में सामाजिक कार्यकर्ता परमानंद मेश्राम, नरेश आंबिलकर, राज्य सह कार्यवाह विष्णुदास लोनारे, कॉमरेड हिवराज उके, नम्रता बागड़े, शीतल धकाते तथा संचालिका रुद्रिका परदेशी उपस्थित थे। इस प्रशिक्षण केंद्र में विभिन्न कोर्स शुरू किए जाएंगे और भंडारा जिले के गरीब और होनहार विद्यार्थियों को बहुत ही कम शुल्क पर कंप्यूटर शिक्षा दी जाएगी। ऐसी जानकारी सूरज परदेशी ने दी। कार्यक्रम का संचालन मनोज शीलघर ने किया, जबकि आभार प्रदर्शन अजय वासनिक ने किया। कार्यक्रम की सफलता के लिए कृष्णा ठावकर, रवि सोनवाने, सूरज पाटड्यूटे, राजकुमार दहेकर समेत अन्य ने विशेष परिश्रम किए। याच पवित्र दिनी या सावित्रीबाई फुलेंनी हजारो वर्षाच्या स्त्री दास्यत्वातून एका विशिष्ट मानसिकता असलेल्या या समाजामधून स्त्रीला स्त्री शिक्षणाचं द्वार ज्यांनी मोकळं करून दिलं, या देशाची पहिली स्त्री म्हणजे शिक्षिका सावित्रीबाई फुलेंच्या नावानं आधुनिक युगात, म्हणजे त्यावेळेस टाइपरायटर होतं, सुरुवातीला पेन होता, नंतर टाइपरायटर आला, नंतर कम्प्युटर जेव्हा पहिल्यांदा आम्ही लहान होतो सुरुवातीला, परंतु राजीव गांधींची ही देण आहे या देशाला की त्यांनी कम्प्युटर आणला। आणि राजीव गांधींनी या देशामध्ये पहिला कम्प्युटर आणला तेव्हा या देशामध्ये वादंग केला गेला की आता हजारो लाखो लोक त्यावेळेस आता बेरोजगार होतील, म्हणणारे लोकच आता कम्प्युटरच्या युगामध्ये कम्प्युटर शिवाय ते जगू शकत नाही आणि राहू शकत नाही, वस्तुस्थिती आहे। हे दूरदृष्टीपणा त्या काळामध्ये आलं आणि हाच दूरदृष्टीपणा 15 ऑगस्टच्या दिवशी सूरजनी आणि त्याच्या परिवाराने, सर्वात महत्त्वाचं हे आहे की सूरज यासाठी मला फार जवळचा वाटतो की रंजल्या आणि गांजलेल्या लोकांसाठी हा माणूस कधीही सदैव तत्पर आहे। मी बघितलं आहे, अत्यंत तुडक्या 10-20 रुपयामध्ये हा माणूस अत्यंत चांगलं जेवण, अगदी घरगुती जेवण, म्हणजे ज्यांना रुग्णांसोबत जे लोक येतात, रुग्णांच्या सोबतचे नातेवाईक येतात, या लोकांना रात्री बेरात्री कधी आल्यानंतर जेवण मिळत नाही, दुकानं बंद असतात, हॉटेल बंद असतात, पानठेले बंद असतात, अशा वेळेस हा व्यक्ती पोटभर अन्न खाऊ घालतो। या दातृत्वाला मी सलाम करतो आणि नवीन युगाचं महत्त्व लक्षात घेऊन येणारी पिढी ही विज्ञानाशी कशी जोडली जाईल, जगाशी कशी जोडली जाईल, हे ध्येय उराशी बाळगून आज त्यांनी या 15 ऑगस्टच्या दिवसाला पुन्हा एकदा सावित्रीबाई फुल्यांच्या नावाने इन्स्टिट्यूट सुरू केलं। त्याबद्दल मी सूरज आणि त्याच्या सर्व परिवाराचं अभिनंदनही करतो, त्याला शुभेच्छा देतो आणि त्याच्या या इन्स्टिट्यूटला पुढील येणारे दिवस, वर्ष हे पुन्हा भरभराटीत जाईल। त्याचं काळ हा अत्यंत आदर्श दिशादर्शक ठरेल अशी आशा व्यक्त करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा मी 15 ऑगस्टच्या या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन इथेच थांबतो। धन्यवाद।